मी बाबूसिंग तुकाराम आडे, माजी जिल्हा परिषद सदस्य, जांबाजार सर्कल। माननीय लोकनेते मनोहरराव नाईक यांचे 82वा वाढदिवसानिमित्त नेता कसा असावा या संदर्भामध्ये मनोहर भाऊचा संपर्क माझा 1992 पासून मी त्यांच्यासोबत काम करत आहे। खरोखरच मनोहर भाऊच्या संदर्भामध्ये जर बोललो तर एक आगळा वेगळा व्यक्तिमत्वाचा नेता आहे आणि आज त्यांच्या गोरगरिबांचा दुःखासुखामध्ये आणि एक वैशिष्ट्य आहे की आजपर्यंत मनोहर भाऊचं जे कार्य फक्त लोकांच्या कामासाठी, विकासासाठी आणि दुःखासुखामध्ये, आणि एक वैशिष्ट्य आहे कोणीही व्यक्ती जर मनोहर भाऊपाशी जात असताना कोणतंही काम करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्याजवळ जर गेले तर असं कोणता व्यक्ती त्यांचा काम झाला नाही अशा प्रकारचा आजपर्यंत त्यांच्या हातामध्ये घडलेलं नाही। आणि एक दानशूर व्यक्तिमत्व त्या नेत्यामध्ये आहे। आणि आज जे आम्हाला जे सुद्धा आशीर्वाद आहे ते नाईक परिवार आणि मनोहर भाऊचा सर्वापेक्षा मोठा आहे। आम्ही तो कदापि विसरू शकत नाही। आणि विशेषतः माझ्या मतदारसंघामध्ये आज जे कोणतेही विकासाच्या दृष्टिकोनातून आणि विशेषतः पुसद विधानसभा विकासाच्या दृष्टिकोनातून आमच्या मतदारसंघामध्ये, असं तर विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांचं सर्वांचं लक्ष राहतात, पण आमच्या मतदारसंघामध्ये मोठा प्रेम आहे। आज खरोखरच मनोहर भाऊच्या संदर्भामध्ये आज असा नेता आणि विशेषतः आज कोणीही जर व्यक्ती आपण कोणत्याही कामाच्या दृष्टिकोनातून जर आपण तिथे गेलो किंवा एखाद्या वेळेस जर आपण रागाच्या भारामध्ये सुद्धा गेलो तर मनोहर भाऊचा चेहरा बघितल्याच्या नंतर त्यांचं जे एक मनामधली जे एक हे राहतात त्यांना चेहरा बघितल्याबरोबर, तर मनोहर भाऊचं आज जे चेहरा बघितल्याबरोबर ते कोणताही व्यक्ती जर गरम असेल तरी बी ते थंडा एकदम आराम मिळून जातात। अशा प्रकारचं भाऊचं एक त्यांच्या अंगी कोणता गुण सद्गुण हसमुख हसतमुख असं त्यांचं चेहरा नेहमीकरिता राहतात। तर आज त्यांच्या 82व्या वाढदिवसानिमित्त त्यांना मी त्यांचं आयुष्य भरभराटीचा जावो आणि विशेषतः असा नेत्याची आपल्याला गरज आहे। आणि आपल्या आयुष्यामधला जे एक एक दिवस हा मनोहर भाऊला मिळो आणि अजून 100 शतकी त्यांचं आयुष्य गाठो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। आणि त्यांना वाढदिवसाचा मी हार्दिक शुभेच्छा देतो।